दादांच्या उपस्थितीत दादांचं कौतुक करता आलं असतं, त्यांचे आभार मानता आले असतं, फार आनंद वाटला असता. ही अशी वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं. आणि मीही असं जवळच्या किंवा सामाजिक जीवनातल्या कुठल्या तरी अशा इतक्या मोठ्या माणसाच्या जाण्याचं दुःख पहिल्यांदाच व्यक्त करतोय. त्यांच्या जाण्याने जी पोकळी तयार झाली आहे, ती पोकळी हा महाराष्ट्र मागच्या काही दिवसांपासून अनुभवतोच आहे. मी माझ्यासारखा म्हणजे खूप कमी वेळा दादांचा माझा संपर्क आणि संबंध आला, पण त्यांना ओळखतोय याला बरीच वर्ष झाली. माझ्यासारख्या माणसालाही त्यांच्या जाण्यानं अत्यंत प्रचंड असं एक दुःखानं ग्रासून गेल्यासारखं होतं आहे. आणि ते जेव्हा ही घटना घडली त्या दिवसापासून माझी एकच भावना आहे की अत्यंत घरातला जवळचा कोणीतरी वडीलधारा, आधाराचा आणि कर्तृत्ववान माणूस निघून गेल्यावर जी उदासी आणि जी पोकळी तयार होते ती माझ्याही जीवनात तयार झाली आहे. मला नेमकं कळत नाही की त्यांच्या जाण्यानं जी काय पोकळी किंवा जी काही उणीव आहे ती महाराष्ट्र कसा भरून काढेल याचा अंदाज येत नाही.